तर हगवणे कुटुंबियांच्या पापामध्ये सहभागी असणारा आणखी एक व्यक्ती म्हणजे निलेश चव्हाण। वैष्णवीच्या बाळाला आजी आजोबांपासून तोडून त्यानं आपल्या क्रूरतेची साक्ष तर दिलीच आहे, सोबतच त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही पर्दाफाश झालाय। स्वतःच्या बायकोला सुद्धा निलेश चव्हाणनं सोडलं नाही। निलेश किती खालच्या स्तरावर पोहोचला होता हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। हगवणे कुटुंबियांच्या छळछावणीतला आणखी एक विलन आहे वैष्णवीची नणंद करिश्माचा मित्र। वैष्णवीच्या पोरक्या 9 महिन्यांच्या बाळाला लपवून ठेवणारा हाच तो निलेश चव्हाण। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर वैष्णवीचं 9 महिन्यांचं बाळ त्याच्याच घरात होतं। बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कसपटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवण्यापर्यंत या निलेशची मजल गेली होती। त्याच्यावर पिस्तुलाचा धाक दाखवल्याप्रकरणी आणि धमकी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय, पण बाळाच्या अपहरणाचा गुन्हा मात्र दाखल करण्यात आलेला नाहीये। निलेश चव्हाण याच्या विरुद्ध काल वारजे पोलीस स्टेशनला आमसॅट आणि येथील कसपटे फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल BNS नुसार तो गुन्हा दाखल आहे। वैष्णवीच्या बाळाचा गुन्हेगार आक्रस्ताळी करिश्माचा मित्र निलेश चव्हाण सध्या फरार आहे। आता तो निलेश, त्याच्या बाबतीत पण आम्ही बावधन पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे निलेश चव्हाणच्या विरोधात। बाळ आलं तर आम्हाला वैष्णवीचे क्षणभर दुःख ना हे झालं, पण दादांच्या आदेशानुसार आणि रुपालीताईंच्या ह्यांनी दोघं ते मिळून त्यांनी जे काही केलं आणि बाळासाठी प्रयत्न केले। केवळ धमकीचीच नाही तर निलेश विरोधात अपहरणाची सुद्धा तक्रार दाखल व्हायला हवी अशी मागणी होतीये। निलेश चव्हाण नावाचा व्यक्ती आहे, तो तर इतका थर्ड ग्रेडेड आहे, म्हणजे असाच पत्नीचा छळ त्यांनी सुद्धा केला। 2018 मध्ये त्याचं लग्न झालं होतं। आपल्याच पत्नीचे घाण घाण व्हिडिओज त्या माणसांनी बनवलेले। इतकी विकृत जर याची मानसिकता असेल तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की त्याच्यावर सुद्धा स्ट्रॉंगेस्ट FIR, म्हणजे आत्ता त्याच्यावर फक्त शस्त्र बाळगण्याचा झालाय आणि धमकी देण्याचा, पण किडनॅपिंगचा सुद्धा झाला पाहिजे, कारण त्या करिश्माच्या सांगण्यावरनं ते मूल घेऊन तो गायब झाला होता आणि एका अज्ञात व्यक्तीकडे त्यांनी दिलं होतं, म्हणून त्याच्यावर किडनॅपिंगचा सुद्धा गुन्हा झाला पाहिजे। या प्रकरणामध्ये अजूनही सगळे आरोपी अटक झालेले नाही। वैष्णवीचं बाळ तिच्या कुटुंबियांपासून हिरावून घेणारा आणि शस्त्राचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे, त्यामुळे त्याची अटक होणं गरजेचं आहे। हगवण्यांच्या गुन्ह्यांमध्ये साथ देणारा निलेश चव्हाणची ही पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे। हगवणे कुटुंबीय जसा आपल्या सुनांचा छळ करायचे, तसाच निलेश चव्हाणही आपल्या बायकोचा अतोनात छळ करायचा। निलेशची कुंडलीच आता ABP माझाच्या हाती लागली आहे। त्यात निलेश किती विकृत प्रवृत्तीचा आहे हे स्पष्ट झालंय। बेडरूम मध्ये छुपे कॅमेरे लावून स्वतःच्याच बायकोचे आक्षेपार्ह व्हिडिओ देखील निलेशनं शूट केल्याचं आता समोर आलंय। 3 जून 2018ला निलेश चव्हाणचं लग्न झालं। जानेवारी 2019 मध्ये निलेशच्या पत्नीला बेडरूममध्ये पंख्याला लटकलेली संशयास्पद वस्तू दिसली। विचारणा केली असता निलेशनं उडवाउडवीची उत्तरं दिली। फेब्रुवारी 2019 मध्ये बेडरूमच्या एअर कंडिशनरमध्येही काही संशयास्पद वस्तू आढळल्या, त्यावरही त्यानं उडवाउडवीचीच उत्तरं दिली। निलेशच्या लॅपटॉपमध्ये पत्नीला दोघांचे एकांतातले व्हिडिओ आढळले। स्पाय कॅमेऱ्यानं चित्रण केल्याचं दिसलं। निलेशच्या लॅपटॉपमध्ये इतरही मुलींसोबतचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले। पत्नीनं जाब विचारला असता निलेशनं चाकूनं धमकावलं आणि गळा दाबला। पत्नीनं सासू सासऱ्यांना याची माहिती दिली, त्यांच्याकडून तिचाच छळ करण्यात आला। अखेर छळाला कंटाळून निलेशच्या पत्नीनं घर सोडलं। 14 जून 2022 मध्ये गुन्हा दाखल केला। याच्यापूर्वी 2009ला सुद्धा याच्यावरती एक NC दाखल आहे। NCवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे। नंतर याच्यावरती हिंजवाडी पोलीस स्टेशनला ड्रंक ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे। 2022 मध्ये याच्या पत्नीने, भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने, त्याच्यावरती 376-377 या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। निलेशचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही। अखेर मुंबई हायकोर्टानं त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला। निलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे।
पोकलेनचा देखील त्याचा व्यवसाय आहे. कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडिलांचे 3 फ्लॅट्स आहेत. निलेश हा वैष्णवी आणि मयुरीची नणंद करिश्मा हिचा घनिष्ठ मित्र आहे. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामध्ये निलेश अनेकदा सहभागी असायचा. करिश्मावर वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे. करिश्मा हगवणेच्या इंस्टाग्राम प्रोफाईलनुसार करिश्मा एक फॅशन डिझायनर आहे. तिचा लक्ष्मीतारा नावाचा एक ब्रँड आहे. रिपोर्टनुसार तिचं दुकान कोथरूडमध्ये आहे. तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केलेत. हगवणेंची मोठी सून मयुरीनंही या करिश्मा आणि निलेशच्या काळ्या कारनाम्यांचा कच्चा चिठ्ठा सांगितलाय. मी स्वतः त्याच्यावरती जे मागं जे हे झालं होतं प्रकरण, तेव्हा मी पण त्याच्या पण नावाची कंप्लेंट दिलेली आहे. त्याचंही नाव त्या FIR मध्ये आहे. म्हणजे मला तरी ऐकण्यातून आलेलं आहे की तो म्हणजे करिश्मा हगवणे हिचा मित्र आहे तो, आणि माझ्या दर भांडणामध्ये तो असायचा. निलेश चव्हाण दर भांडणामध्ये तो असायचाच, आणि तो सगळ्या मीटिंग घेऊन तो म्हणजे सांगणार की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. तो कायम मला आणि माझ्या मिस्टरांना चुकीचा ठरवत आला की करिश्मा बरोबर आहे, तुम्ही चुकीचे वागताय, असं करताय. कायम त्याच्या ऑफिसला, जे कर्वेनगर वारजेमध्ये कुठे तरी आहे त्याचं ऑफिस, तिथे कायम मीटिंग झालेली आहे. करिश्माच्या काळ्या कृत्यांमध्ये निलेशचाही सहभाग असल्याचं आढळून येत आहे. हगवणेंच्या गुन्ह्यातला भागीदार निलेश चव्हाणच्याही लवकरात लवकर मुसक्या आवळल्या पाहिजेत. त्यानं स्वतःच्या पत्नीला नरक यातना तर दिल्याच आहेत, आता तर तो एका बाळाचाही गुन्हेगार आहे. त्याची ही सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला जन्माची अद्दल घडवणारी शिक्षा व्हायला हवी. मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.